येई हो विठ्ठले माझे माऊली ये, निडळावरी कर ठेवून या. रामकृष्ण हरी माऊली. काल होती कमला एकादशी. कमला एकादशीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या व्हिडिओमध्ये आपण कमला एकादशीचे महत्त्व बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माऊली. ही एकादशी इतकी शक्तिशाली मानली जाते की ज्याच्या आयुष्यात पैसा नाही, सुख नाही, शांतता नाही, त्याच्या आयुष्यातही माता लक्ष्मीचा आशीर्वाद येऊ शकतो. असं म्हणतात की या दिवशी केलेलं एक नामस्मरण 1000 यज्ञांपेक्षाही मोठं पुण्य देतं. ज्येष्ठ महिन्यात येणारी कमला एकादशी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. कमला म्हणजेच माता लक्ष्मी. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते असं सांगितलं जातं. पौराणिक कथानुसार एक गरीब ब्राह्मण अत्यंत दुःखी जीवन जगत होता. घरात अन्न नव्हतं, मनात शांतता नव्हती. तेव्हा एका ऋषींनी त्याला सांगितलं, कमला एकादशीचं व्रत कर. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नाम घे. त्या ब्राह्मणाने पूर्ण श्रद्धेने उपवास केला. रात्रभर हरिनाम घेतलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणतात काही दिवसातच त्याच्या आयुष्यातील दुःख दूर होऊ लागलं. म्हणूनच ही एकादशी दारिद्र्य दूर करणारी आणि कृपा देणारी मानली जाते. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. कमला एकादशी आपल्याला फक्त धन देत नाही, तर आपल्या मनाला शांतता देते. आजच्या काळात पैसा असूनही मनुष्याला शांती नाही, पण विठ्ठलाचं नाम आणि एकादशीचं व्रत मन शांत करतं. म्हणूनच आपले वारकरी म्हणतात, सगळं मिळालं नाही तरी चालेल, पण विठ्ठलाचं नाम कधी सोडू नका. या दिवशी तुळशीसमोर दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमा हा मंत्र जप केल्याने अधिक पुण्य मिळतं असं मानलं जातं. माऊली, एकादशी फक्त उपवास नाही, तर मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. कदाचित आपल्या आयुष्यातील दुःख एका नामस्मरणानेही दूर होऊ शकतं. म्हणून आज एकच मनापासून करा. मनापासून पांडुरंग पांडुरंग म्हणा. जिथं विठ्ठलाचं नाम सुरू होतं, तिथं संकटांचा शेवट सुरू होतो. तुका म्हणे धावा आहे पांडुरंग. आपल्या विठुरायाच्या पवित्र नगरीमध्ये, आपल्या पंढरीमध्ये काल कमला एकादशी निमित्त तुम्ही दर्शन घेतलं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.